डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. धारदार शस्त्रे विक्री करणाऱ्या 2 जणांना अटक, 37 हत्यारे जप्त. धारदार शस्त्रे विक्री करणाऱ्या 2 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून 37 धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. सुनील सिंग मनोहर सिंग दुधाने वय 32, राहणार वंदे मातरम कॉलनी, बालाजी टॉकीज जवळ, म्हैसूर, कर्नाटक. गोविंद सिंग भारत सिंग टाक वय 29, राहणार आसरेनगर, निपाणी, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन व ऑपरेशन ऑल आउट करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर स्टाफसह दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त शहर हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करीत होते. यावेळी गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम येथील रोडवर विश्व पंढरी जवळ 2 जण लाल रंगाची मोपेड गाडी रस्त्याच्या कडेला लावून धारदार हत्यारे विक्री करत असल्याची त्यांना खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार कृष्णात पिंगळे, युवराज पाटील, परशुराम गुजरे, अमित सरजे, वैभव जाधव, राजेश राठोड यांनी या ठिकाणी छापा टाकून सुनील सिंग, मनोहर सिंग दुधाने व गोविंद सिंग भारत सिंग यांना अटक केली. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या 3 तलवारी, 3 गुप्त्या, 5 खंजीर, 2 सत्तूर, 4 कोयते व 20 चाकू अशी एकूण 37 धारदार व प्राणघातक हत्यारे, मोपेड गाडी, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे 91,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार कृष्णात पिंगळे, युवराज पाटील, परशुराम गुजरे, अमित सरजे, अरविंद पाटील, वैभव जाधव, राजेश राठोड, नामदेव यादव, महादेव कुराडे यांनी केली. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.